वाल्मिक कराडच्या जीवाची सुपारी निघाल्याची माहिती समोर आली। हा दावा एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला। दावा कुणी केलाय याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आहे की त्यात सांगितलं काय गेलंय। त्यातही अशा दाव्याला दुर्लक्षून चालणार नाही, कारण आत्ताच्या घडीला वाल्मिकच्या जीविताची काळजी ही अत्यंत गरजेची आहे। वाल्मिकच्याकडून बरीचशी माहिती अद्याप तपास यंत्रणांना मिळायची आहे। अशातच वाल्मिकला संपवण्याचा कट जर खरंच रचला गेला असेल तर त्याचे लाभार्थी कोण हा प्रश्न उरतो। वाल्मिक कराडच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा सोमवारी अचानक सुरू झाली, ती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या पोस्टमुळे। सोशल मीडियामध्ये त्यानं एक व्हिडिओ टाकला आणि त्यात दावे केले। गेल्या काही दिवसापासून रणजित कासले सातत्यानं अशा पोस्ट करतोय आणि त्यात नवनवे दावे करतो आहे। त्याच्या या दाव्याला पोलीस दलानं गांभीर्यानंही घेतलंय, कारवाई सुरू केली आहे, कारण आत्ताच्या घडीला रणजित कासलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय, तो अॅट्रॉसिटीचा। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला, म्हणलं एवढं पाप होणार नाही। आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो,